मित्रांनो, स्वागत है आपला भारत सेना यूट्यूब चैनल में। मैं भारत सेना, दुश्मनों की लाइन, दोस्तों की स्माइल और भारत सेना की स्टाइल को कभी नजरअंदाज मत करना। मित्रांनो, सध्या तरी बा एक समाजसेवा म्हणून शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी या ठिकाणी सरकारी योजनांचा पुरवठा करण्याचं काम मी या ठिकाणी करतो। यूट्यूबच्या माध्यमातून सरकारी योजना राबवण्याचं काम एक सरकारचा राजदूत म्हणून योजना पुरवण्याचं काम या ठिकाणी करतो। महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्येने सबस्क्राइब या ठिकाणी केलेले आहे लोकांनी। त्याचबरोबर तुम्ही सुद्धा सबस्क्राइब करून घ्या सरकारी योजनांच्या माहितीसाठी आणि घंटी ऑन करा कोपऱ्यातली, जेणेकरून कधी लाईव्ह आलो काही महत्त्वाची माहिती टाकली तर भेटली पाहिजे। ठीक आहे, तर आज चक्रीवादळाबद्दल सांगणार आहे आदरणीय श्री हवामान शास्त्रज्ञ पंजाबरावजी ढग यांच्या अंदाजानुसार। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो, बहिणींनो, मातांनो, एक लाईक करून टाका। तर विषय असा आहे, आणि हे बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहिती भेटली पाहिजे। कारण की कसं आहे, सुख वाटल्यानं वाढते। ठीक आहे, सुख वाटल्यानं वाढते म्हणून शेअर करा। तर चला विषय असा आहे की बघा, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्रामध्ये आज निर्मिती झालेली आहे, आणि हे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य, कर्नाटक, केरळ, भारताच्या पश्चिम भागातून अरबी समुद्रातून हे वादळ या ठिकाणी येत आहे, चक्रीवादळ। आणि याचा तमिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांना फटक्याची शक्यता आहे, परंतु तो आपल्या महाराष्ट्राजवळ येऊ शकते। त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे, परंतु एक यासाठी शक्यता म्हणून भावांनो मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही तयार राहा, चक्रीवादळ येत आहे म्हणून। आणि लवकरच पुढचा डिसेंबर महिन्यातला हवामानचा व्हिडिओ मी या ठिकाणी आणणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटेल। ठीक आहे, ठीक आहे, चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांनी काळजी घ्या, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।